उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी थेट सवाल उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे। जय पवार यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवत या संपूर्ण दुर्घटनेच्या चौकशीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं जय पवार यांनी म्हटलंय। तसेच महाराष्ट्रातील जनतेला या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचं निर्विवाद आणि पारदर्शक सत्य जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे असं त्यांनी ठामपणे म्हटलंय। इतकंच नाही तर जय पवार यांनी VSR कंपनीच्या उड्डाणांवर तत्काळ बंदी घालण्याची मोठी मागणी केली आहे। विमानांच्या देखभालीमध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। जय पवार यांच्या या भूमिकेमुळे आता या अपघात प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अजितदादांचा अपघात की घातपात हा प्रश्न कायम असल्याचं म्हणत रोहित पवारांनी आज पुन्हा एकदा संशय व्यक्त केलाय। बारामतीवरून बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती, तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या। हे विमान बारामतीवरून हैदराबादला जाणार होतं। तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आलं असतं। इंधनाच्या टाक्या फुल करून बारामतीकडे जाण्याचं कारण काय, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते, म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता। अरे फुल कशाला भरायचं? तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता। त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा। विमानाच्या आत ब्लॅक बॉक्स असतो, त्यामुळे जळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे ब्लॅक बॉक्स जळला हे सांगण्यात येते हे केवळ मॅनिप्युलेट करण्यासाठी आहे। पेपर जळाले नाहीत, ब्लॅक बॉक्स कसा जळाला? इतर देशातही असेच अपघात झाले, सेम आग लागली, आगीची तीव्रता सेम होती, घटनाही सेम होती, तरीही ब्लॅक बॉक्स मिळालाय असा देखील संशय रोहित पवारांनी व्यक्त केला। ॲल्युमिनियम बॉडी, विमानाची जी बॉडी आहे ती 650 डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते, हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे। त्याच्यानंतर टायटॅनियम, स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं। हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे। हा किती डिग्रीला मेल्ट होतो? 1670 डिग्रीला मेल्ट होतो। त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे आणि हा जो भाग आहे हा ॲल्युमिनियमचा आहे। म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो। त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल, ते घडलं असेल आणि ते जळलं, ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।